नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे आंबट गोड चवीची गुजराती कढी। त्यासाठी हे अर्धा लिटर ताक मी घेतलेलं आहे। ताक थोडंसं आंबट असावं म्हणजे ह्या कढीला चव छान येते। आता ह्यामध्ये टाकायला घेतले ह्या 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 6-7 लसूण पाकळ्या एकत्र ठेचून घेतलेल्या आहेत। मिरचीच्या तिखटानुसार तुम्ही याचा वापर करा। आणि त्यामध्ये आता टाकूया हे 3 चमचे बेसन आणि हे ताक आपण आता एकसारखं हलवून ह्या बेसनमधल्या गाठी फोडून घेऊया। बघा आता हे पीठ मिरची आलं लसूण एकत्र चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे ताक फारच घट्ट आहे म्हणून त्यामध्ये मी अजून थोडं पाणी वाढवते आणि ह्या कढीची आपण आता फोडणी बघूया। आता ह्या कढीला आपण फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये टाकूया हे 2 चमचे तूप। तूप गरम झाले त्यात टाकूया हे छोटा अर्धा चमचा मोहरी। मोहरी जरा तळतळू द्या। तूप फार गरम केल्यानंतर मोहरी पटकन तडतडते, पण तुपाचा करपट वास येतो म्हणून तूप थोडंसं नॉर्मल गरम झाल्यानंतरच फोडणी टाका। आता हे टाकूया अर्धा चमचा जिरे। त्यामध्ये टाकायचं आहे हे 1 छोटंसं बदाम फूल, ह्या 3 लवंगा आणि थोडी दालचिनी, थोडा कढीपत्ता आणि हा छोटा अर्धा चमचा हिंग। गॅस थोडा वेळ मी बंद केलेला आहे म्हणजे फोडणीला थोडासा थंडपणा येऊ द्या। बघा फोडणी थोडी थंड झाल्यानंतर त्यामध्ये आता हे ताक ओतून घेऊया। ह्या गुजराती कढीला हळदीचा वापर करायचा नाहीये, ही कढी पांढरीच असते। आता मी गॅस पेटवून घेतलाय। आता ह्यामध्ये टाकूया हे चवीपुरतं मीठ आणि ह्या कढीला आपण गुळाचा वापर करणार आहे आणि हा 2 चमचे गूळ। तुम्ही ताकाच्या आंबटपणानुसार गुळाचा वापर करा। ही आता एकसारखी हलवून ह्या कढीला आपण उकळी आणून घ्यायचे। कढीला उकळी आल्यानंतर कढी फुटते म्हणून त्यामध्ये टाकायला आपण आता ही 1 चमचा कणिक घेतलेली आहे। ह्या कणकेमध्ये पाणी घालून ह्या कणकेचा मी घोळ तयार करून घेते। बघा 5 मिनिटं सतत हलवल्यानंतर ह्या कढीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। ही कढी फुटू नये म्हणून आता हे कणकेचा घोळ केलेला ह्यामध्ये असा ओतून घेऊया आणि एकसारखे हलवून आता ह्या कढीला आपण चांगली उकळी आणून घेऊया। बघा कढीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे। अशीच आता ही 2 मिनिटं आपण उकळून घ्यायचे आणि नंतर सर्व करूया। बघा मैत्रिणींनो, गरमागरम आंबट गोड चवीची अशी ही गुजराती पद्धतीची कढी आपली तयार झाली आहे। बघा माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा। ही रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा। रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि ही कढी नक्की ट्राय करा। आता ही आपण कोथिंबीरीनं गार्निश करूया। अशाच वेगवेगळ्या चटपटीत घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा भेटणारच आहोत। घरचंच खा, निरोगी राहा। धन्यवाद।